सच्चे धागों का ये रिश्ता बन जाता है बचपन से, मरते दम तक साथ निभाए, बंध के रक्षा बंधन से। बंध हा प्रेमाचा नावजाची राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव अशीच फुलावी प्रीती। ज्ञान साधनेत शेकडो कुटुंबांनी एकत्रित साजरा केला रक्षाबंधन सणानिमित्त आनंद सोहळा। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन। या दिवशी बहिणाबाई भावाच्या मनगटावर राखी बांधून औक्षण करते व भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते, त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते। ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त पालक भेटीचे आयोजन केले होते। शेकडो कुटुंबांनी या पालक मेळाव्यास हजेरी लावली। घरी तरी आपण एवढं डेकोरेट करू शकणार नाही, एवढं छान डेकोरेट करून ठेवलं त्यांनी। किती सुंदर तयारी केली, किती उल्हास त्या शिक्षकांमध्ये पण विद्यार्थ्यांमध्ये पण त्यांनी तयार केला, निर्माण केला। त्यांच्यामध्ये होता म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणू शकले ना, एरवी येऊ शकला नसता ना, वातावरण एवढं रम्य झालंच नसतं। एवढं नियोजन, एवढं रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल, 26 जानेवारीचा असेल ना, कोणी सणाचा असेल, एकदम नंबर एक। म्हणजे काय बोलावं काय आपण बोलू शकतो, शब्दांना कौतुक होऊ सरचं मनावर तेवढं कौतुक करतोय। व्यवस्था कशी वाटली? एकदम नंबर एक सर, गैरसोय ही कोण्याच प्रकारे कुठंच दिसली नाही। मी एवढे हॉस्टेल बघितली, त्या हॉस्टेलमध्ये एवढी जेवणाची व्यवस्था कुठंच नाही। किचन एवढं व्यवस्थित नाही, जेवणाची एवढी पद्धत व्यवस्थित नाही। विशेष म्हणजे हे चुलीवरती आहे, उणीवत नाही इथं की सर आमचे काही समजा आम्ही पालक म्हणून तक्रार तुमच्याकडे करावा, अशी तक्रार आमची शिल्लकच नाही। पण माझा मुलाचा अभ्यास म्हणजे आम्ही दोघं पण जॉबला होतो, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की म्हणजे कुठं ठेवायचं काय नाही। मी पहिले लातूरला माझ्या मुलाला टाकलं होतं, लातूरला टाकलं पण मला काही एवढं प्रोग्रेस वाटली नाही त्याची, म्हणून मग मी काय केलं की इथं विचारलं, माझे काका राहतात इथे, मग त्यांनी म्हणे की ज्ञान साधनाला टाकून पाहायचं। मला मी आई म्हणून म्हणजे की घरी पण आपण ते मुलांना कसं वेळेच्या वेळी आपण नाही देऊ शकत, त्यानुसार नाश्त्याचे पण त्यांनी सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ता सगळं हे केलेले। त्यानुसार समजा सकाळी दूध, आपण त्यांना एक उठायची सवय लागली व्यवस्थित, नाही तर घरी कसं असते, घरी आपल्या मुलांना कसं असते आपण जास्त हे करू नाही शकत, त्यामुळे इथे एक शिस्त पण लागते आणि खाण्याची पण व्यवस्था बरी आहे, कारण मी पण 1-2 वेळेस इथे जेवण केलेलं। या प्रसंगी ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनींनी खास गावाकडून राखी बांधून घेण्यासाठी आलेल्या आपल्या भाऊरायाला राखी बांधली व विद्यार्थ्यांनी सर्व रुसवे फुगवे विसरून लाडक्या बहिणाबाईकडून राखी बांधून घेतली। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपला शैक्षणिक परिसर दाखवला। नुकतीच गट्टी जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींची आपल्या कुटुंबियांना ओळख करून दिली। मोठ्या प्रेमाने व आपुलकीने आपल्या दादा, दीदी व आई वडिलांना स्वतःला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांची तसेच अधीक्षकांची ओळख करून दिली। या निमित्ताने पालकांनी सर्व विषय शिक्षकांशी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीची चर्चा केली। पण इथं दोघांचं बी समाधान आहे, विद्यार्थ्याचं आपलं पालकाचं समाधान आहे, विद्यार्थ्याचं बी समाधान आहे। आमच्या विद्यार्थ्याला विचारलं तुला की बाबा तू पहिलंच वर्ष तुला काय वाटायलं पहिल्या हॉस्टेलमध्ये आणि या हॉस्टेलमध्ये, तर त्याचं असं सांगण्यात आलं आम्हाला की बाबा त्याच्या अगोदर मी जेवढ्या हॉस्टेलला होतो त्याच्यापेक्षा हे वेगळंच हॉस्टेल आहे। जेवणाची व्यवस्था इथं चांगलीच आहे, शिक्षणाची व्यवस्था तर म्हणता नंबर 1च आहे। थँक्यू मॅडम, थँक्यू। तर मलाच म्हणावंसं वाटायला या संस्थेला, तुम्हाला खरं सांगते मी इथल्या कर्मचाऱ्याला एक पाल्य म्हणून, की खूप चांगली व्यवस्था करायला त्यांनी, खूप चांगलं करायला की हो काम। आता मी पण टीचर आहे, त्याच्यावर मला समजायला एवढ्या कमी पैशामध्ये कुठंच होत नाही। नांदेडमध्ये तर किती हाय रेट आहे, तो तेवढा रेट देणं शक्य नाही सगळ्यांसाठी। खूप चांगली व्यवस्था आहे। आठवड्याला कॉल पण येतात विद्यार्थ्यांचे, बरोबर ते टायमिंग देतात, पालकांना अगोदर बोलतात तुम्ही खरं त्यांचे पाल्य आहेत काय चेक करतात, नंतर बोलू देतात। हे खूप म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, सेफ आहे ना हो, मुलींसाठी किती सेफ आहे। आणि ज्ञान साधना हे नावनं समर्पक आहे बरं या ठिकाणासाठी, खरंच साधनाचं आहे, ज्ञानच मिळेल या ठिकाणी। फक्त विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कमी पडू नये कोणत्या गोष्टीमध्ये। त्यांनी जर तयारी ठेवली
90% तर हे ना 100च्या पुढे जायला तयारी, म्हणजे एवढीच चांगली तयारी करतील शिक्षक लोक. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधन सणानिमित्त स्नेहभोजनाचा आनंद घेतला. पण निरोप घेताना मात्र बहीण भावंडांचा तो निरागस चेहरा बहीण भावाच्या स्नेहबंधाची साक्ष देत होता. अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणामध्ये रक्षाबंधन सण व पालक मेळावा संपन्न झाला.